सोनू चल जेवून घे. नकोय मला. सोनू तुला किती वेळा सांगितलं मी, काही झालं तरी अन्नावर राग काढायचा नाही. मी अन्नावर नाही रागवले, मला भूक नाही. तू जा जेवून घे. मला माहित होतं तू हेच बोलशील. लहानपणापासूनची सवय आहे तुझी. तू असं का करतेस सोनू? मी तुला कसं समजावू म्हणजे तुला कळेल? बेटा, आपल्या आयुष्यातील काही प्रश्नांना, संकटांना आपल्यालाच तोंड द्यावं लागतं. त्यासाठी इतरांना त्रास देणं, इतरांची मदत घेणं हे बरोबर नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझे बाबा गेल्यापासून मला लोकांचे फार विचित्र अनुभव आलेत. त्यामुळे मला आता दुसऱ्या कोणाही माणसावर विश्वास ठेवायला भीती वाटते. तुला आठवते ना सोनू, तुझ्या ऍडमिशनचं काम करून देतो म्हणून एक माणूस आपल्याकडून पैसे घेऊन पळून गेला, तो परत आलाच नाही. अगं हेच तर सांगते मी तुला. बाकीची माणसं ना पैशासाठी फक्त आपल्याला मदत करायचं नाटक करत होती. अगं पण डॉक्टर अंकल तशी नाहीयेत. ते आपल्यासाठी ना स्वतःकडचे पैसे द्यायला पण तयार आहेत. आई, तुला नाही माहिती ग, त्यांना गावात किती इज्जत आहे ती. सगळे लोक त्यांचा आदर करतात. त्यांना गावात सगळे देव माणूस म्हणतात. आणि जर ते पैशासाठी इतरांना मदत करत असते ना, तर त्याचा कोणीच आदर केला नसता. सगळे लोक तर मूर्ख नसतीलच ना. तू म्हणतेस ते सगळं मला मान्य असून, पण आपण स्वाभिमानाने जगणारी माणसं आहोत. तुझे ते डॉक्टर अंकल कितीही निस्वार्थी मनाने आपल्याला मदत करत असले ना, तरी त्यांची मदत घ्यायची की नाही, त्यांना त्रास द्यायचा की नाही, हे आपल्यालाच कळायला पाहिजे. तू म्हणतेस ना मी लहान नाहीये, मग अशी लहान मुलांसारखी का वागतेस? चल राग सोड, बघू आपण बघूयात या सगळ्यातून कसं बाहेर पडता येईल. घे, खा बघू. मोठ्या मुली असा हट्ट करत नाही. आणि माझी सोनू आता मोठी झाली, समजूतदार झाली. तिचे बाबा गेल्यापासून तीच माझी काळजी घेते. बाबा बघत असतील ना सोनू, त्यांना अजिबात आवडणार नाही तू असा जीवनावर राग काढलेला. आई, मला बाबांची खूप आठवण येते ग. ते असते तर असं काही झालंच नसतं. आपल्याला त्या गुंडांनी त्रास दिला नसता. बाबांनी सगळं नीट हँडल केलं असतं. मला खूप आठवण येते बाबांची. मलाही सोनू, ज्या बाईचा नवरा तिच्या सोबत नसतो ना, तिला कसल्या कसल्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं तुला नाही कळणार. मला मिनिटा मिनिटाला त्यांची आठवण येते. सॉरी आई, मी खूप चुकीचं वागले ना ग तुझ्यासोबत. तुला राग आला असेल ना माझा? राग नाही येत सोनू मला, तुझी काळजी वाटते. किती धडपडत असतेस तू. तू जी काही धडपड करतेस ना, ती आपल्या जमिनीसाठीच करतेस, आपल्या चांगल्यासाठीच करतेस. फक्त तू म्हणतेस त्या मार्गाने आपल्याला नाही जायचंय सोनू. चल जेव बघू आता. आणि नाही जेवलीस ना तर मात्र मला राग येईल. काय सांगो माती गावे. काय झालंय ग? तुम्हाला काय वेगळं वाटतंय का? नाही. खरंच दिसत नाही. काय ते दिसायला? काय झालंय इकडं? हा हो, आहो खरं सांगा की तुम्हाला काय वेगळं वाटतंय का? ते सगळ्या गोष्टी तर जागेत आहेत की, कुठं काय वेगळं झालंय तेव्हा? आहो आता तरी खरं सांगा. रवीने काय झालंय का तुला? तीनदा माझ्या पुढे येऊन उभं राहतेस ते. तुम्हाला खरंच काय माझ्यातला बदल दिसला वय? काहीच वेगळं झालेलं कळलं ना? नाही नाही, झालंय की वेगळं. तुझा मेंदू नसलाय. हा, तुला याड लागलंय. अगं बघूला पडलं सोय पाय माझ्या. काय झालंय तुला? तुम्हाला ना माझ्यात काही बदल झालेला दिसत नाही ना, म्हणून बघूला टाकलं या. अहो काय लक्षात येतंय का? हर लका 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 विसरलोच होतो मी बघ.
आता आठवले मला. आठवलंय ना? होय होय. मग सांग की लवकर. ए थंडी कमी झाल्यावर तुला माहेरला जायचं होतं ना. ये जाऊन ये. जावा तिकडं. मी तुम्हाला थंडीचं नव्हते विचारत. आव जरा नीट बघा की काय वेगळं दिसतंय ती. काय एवढं बरं झालंय आता. हा लगा ध्यानातच नाही आलं माझ्या. आता कळलंय मला. आता कळलंय ना? होय होय. मग लवकर सांगा. अगे त्या शेरडाची तोडे किती बदलले ती बघ की. सुकले ती बाग पोट खापाटीला गेले ती. येळेवर त्यांना खायला टाकत जा बरं का. निघा आत्ताच्या आत्ता बाहेर निघा तुम्ही. बाहेर वा. अगं रवी हळू बोल की. तुमचा ना काहीच उपयोग नाही बघा. तुम्ही ना नुसतं कुस्तीचाच खेळ खेळा. मला कशाला तुम्ही लगीन करून आणलं इथं. बघा ना मी एवढं पार्लरला जाऊन मेकअप केला, फेशियल केलं, आयब्रो केलं, तरी बी कळलं तुम्हाला. बघू मेकअप करून आलीस वय तू. खरंच मेकअप केलास. पण तुझ्यात काय फरक जाणव ना मला. जशी आहे तशीच दिसतेस तू. आत्ताच्या आत्ता बाहेर वा तुम्ही. वा. बाहेर वा तुम्ही आत्ताच्या आत्ता. तुम्हाला ना मी आज घरातच घेत नाही बघा. निघा जावा तिकडं नामा भाऊजीच्या घरी जाऊन झोपा तुम्ही. अगं रवीने उगाच लवकर बोट चिराडली माझी. बोटा चिरडू दे ना तर तुमचा जीव जाऊ दे. आज काय मी घरात घेत नसते बघा तुम्हाला. पेटली अजून आला नाही बजा 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 अजून आला नाही बजा 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 अजून आला नाही बजा 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 अजून आला बजा. अरे बजा किती वेळ हा कवाची वाट बघतोय. कंटाळून मी घरी चाललो होतो आता. ए माकडा अरे तुझ्यामुळे उशीर झालाय मला. हं? मी काय केले? ए तुझ्यामुळे भांडण झालंय रवीना आणि माझ्यामध्ये. हं? मी काय सवत आहे का वहिनींचा? अरे तिला तू सवतच वाटतोयस. घरात हाकलून दिलंय मला. तुझ्याबरोबर राहा म्हणली रातच्याला. माझ्या बरोबर का बरं? अरे मला एक कळण झालंय. ह्या बायका पार्लरला जातात, तोंडाला काय बाय फासत्यात, ती फेसवॉश काय ते करतात. आता ह्यांनी आपल्याला सांगितल्याशिवाय कसं करणार आहे मला सांग बरं. हा ह्यांनी सांगायला पाहिजे का नको. मी तुला बेटाच्या गडबडीत इकडे आलो, माझ्या काय ध्यानात नाही आलं. तिनं काय फेसवॉश केलं का काय केलंय ते. ते फेस वॉश नसतं, ते फेसियस असतं. हा फेस हा असेल तसंच काहीतरी असेल. लगा तुला भेटायच्या गडबडीत होतो म्हणून मला काय ध्यानात आला नाही. तिनं बघूला हाणलं माझ्या पायावर. बरं आहे का बघूल? ए नाही म्हणजे लागलं बिगलं नाही ना? अरे मैंदाळ लागले. तोंडावर दरवाजा बंद केलाय माझ्या तिनं. लगा मला एक कळत नाही ह्या बायकासनी आपलेच कौतुक रोज आपल्या तोंडून त्यांना काय ऐकायचं असतं बरं. तू नशिबवान आहेस. बायकोचा ताप गेला लागा तुझ्या मागणं काय आमचा. बाजा जास्त नाही, महिनाभर माझ्या घरी एकटा थांब, मग कळेल एकटं राहणं काय असतं ते. अरे करायचं कौतुक, काय बिघडणार आहे? ज्याच्याकडे असतं ना त्याला किंमत नसते. मला नाही मिळालं बायकोचं प्रेम, तुला मिळालंय की, जरा कदर कर. हे माकडा बायकोनं बोलून बोलून माझा कान इटावले तर घरी, त्यात तू नको सुरू होस परत. आणि बघ मी तिचं कौतुक करत नाही म्हटल्यावर तिची मी कदर करत नाही असं नाही होत. रवीनाला चांगली आहे बघ. अरे तुझ्यासारखी बायको तर शोधून सापडायची नाही जगात कुठेच. माझ्या खांद्याला खांदा लावून शेतातलं प्रत्येक काम करते ती. माझं घर सांभाळते, माझ्या आईला सांभाळते. उन्हा ताना शेतात पडेल ती काम करते. आणि उलट मी बोलत नाही कधी. हा नंबरी पोरगी आहे ती. तुझ्यासारखी बायको आहे का नाही भेटाय नशीब लागतं. नशीब हा नशीब लागतं ना. मग हे समजा वहिनीसनी जाऊन सांग, कर का होतो बरं वाटतं त्यासनी. बरं बाबा आता घरी गेलो का नाही तिचं कौतुकच करत बसतो. हा ते राहू दे बाजूला. नाही बाजूला नाही, कौतुक कर. अरे करतो कौतुक, पण तू मला सांग ते पतसंस्थेचं काम कुठपर्यंत आलं तुझं? नाही म्हणजे डॉक्टरांशी बोलणं झालं का तुझं? नाही ना, समजा त्यांच्या कानावर घालायचंय. एक काम करू, उद्या जाऊ आपण त्यांच्याकडं. मग आता काय करायचं? आता तू बस शकत, मी टाकतो पेट्रोल. ए नाम्या माकडा बाटली खाली ठेव. बाटली जर का तोंडाला लावलीस का नाही बुचा सकट बाटली कशा घालीन एका भुकीटाच. एवढी नाही थोडी घेतो ना. रोज कशाला पी दुसरं नको. एवढी घेतो. अरे नको म्हटलं तर.
आई शपथ, कंगनी बाबांच्या पाया पडले आणि पार्लर उघडलं कस्टमर. ए काय करायचंय तुला? आयब्रो, फेशियल, मेनिक्युअर, पेडिक्युअर का वॅक्सिंग? सांग पटकन, एकदम झुंकू करते. यातलं मला काहीच करायचं नाहीये. मी डॉक्टर अंकलना भेटायला आलीये. इथं जे येतं ते डॉक्टरांकडेच काय काम घेऊन येतं? असं काय करतात ते? ए काय काम आहे तुझं डॉक्टरांकडं? सोनाली, एवढ्या सकाळी कुठे गेलीस तू? हा आई, मी कॉलेजच्या कामासाठी बाहेर आलीये. मी तुला नंतर फोन करते ना, जरा बिझी आहे. सोनाली, सोनू तू खोटा. ए तू कॉलेजच्या कामासाठी डॉक्टरांना भेटायला आली? डॉक्टरांचा आणि कॉलेजचा काय संबंध? इथं ना सगळं झुंकूचुकूच चाललंय. डॉक्टर अंकल, सोनाली खम्मागणी, आज सकाळ सकाळी इकडे? डॉक्टर अंकल, माझी आई काल तुमच्याशी फार चुकीचं वागली ना. मला फार वाईट वाटलं हो त्याचं. तुम्ही आमच्यासाठी एवढं करताय आणि तिने तर तुमचा अपमानच केला, म्हणून मी माफी मागायला आलीये तुमची. वेडी आहेस का तू? तुझ्या आईच्या ठिकाणी दुसरं कोणी असतं तरी असंच वागलं असतं. तू फार टेन्शन घेऊ नकोस आणि मनाला लावून घेऊ नकोस. असं कसं मनाला लावून घेऊ नको डॉक्टर? माझी आई ना फार साधी आहे हो. तिला प्रॅक्टिकली जगताच येत नाही आणि तिला वाटतं की मी अजूनही लहानच आहे, माझे डिसिजन मी घेऊ शकत नाही म्हणून. आता तुम्ही मला सांगा, त्या गुंडांना पाहिलात ना तुम्ही? एखाद्या पुरुष माणसाच्या मदतीशिवाय त्यांच्याशी लढणं शक्य आहे का? नाही. त्यात माझा दादा असतो अमेरिकेला. त्याला आज ना उद्या पैशाची गरज लागणार आणि त्या गुंडांना समजा आम्ही अशी कमी दरात जमीन दिली तर आमचं कसं भागेल? मलाही ना दादासारखं अमेरिकेत जाऊन शिक्षण घ्यायचंय, खूप मोठं व्हायचंय. माझे बाबा जिथून मला बघत असतील ना, त्यांना खूप प्राऊड फील झालं पाहिजे. मग या सगळ्यासाठी पैसे नकोत का? मग एवढी करोडोची जमीन अशी कशी सोडायची? सोनाली, तू काळजी करू नकोस. मी आहे ना, तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील. तुला हव्या त्या किमतीमध्ये तुझी जमीन विकली जाईल, ही जबाबदारी माझी. तुम्ही किती समजूतदार आहात. माझे बाबाही असेच होते, अगदी तुमच्यासारखे. खूप समजून घ्यायचे मला. ते म्हणायचे माझी सोनू एक दिवस खूप मोठी होणार, सारं जग जिंकून घेईल. पण इथे मला आईचंच मन जिंकता येत नाहीये. जिंकणार, सगळं तुझ्या मनासारखं होणार. कुठलीही गोष्ट आपल्याला हव्या त्याच वेळेत होत नाही, तिला त्याचा वेळ द्यावाच लागतो. आणि सॉरी, मी तुला कुठे सांगतोय, तू खूप हुशार आहेस, तुला सगळं कळतं. तू काय लहान नाहीयेस. पण हे माझ्या आईला नाही ना कळत. तिला वाटतं मी लहानच आहे, मला कोणीतरी फसवेल म्हणून. मला कोणी फसवणं शक्यच नाहीये. असो, मी आता निघते कारण उशीर झालाय ना. माझी आई काळजी करत असेल. बाय बाय, काळजी घे. डॉक्टर अंकल, माझी आई इथेच येते. मला कुठेतरी लपवा ना, कारण मी घरी खोटं सांगून आले की मी कॉलेजच्या कामासाठी बाहेर पडले. जर तिला समजलं ना की मी तुम्हाला भेटायला आलीये तर माहिती नाही ती काय करेल. मला ना कुठेतरी लपवा प्लीज, लवकर लपवा मला कुठेतरी. मॅडम, तुम्ही इथे? सोनू कुठे आहे? म्हणजे तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाहीये. मला माहित आहे, सोनू माझ्याशी खोटं बोलून इथेच आली. मला सांगा, सोनू कुठे आहे? मी तुम्हाला सांगितलं होतं आम्हाला तुमची मदत नकोय, तरी तुम्ही का माझ्या सोनूला भुलवताय? तुम्ही चेहऱ्यावरून तरी समजूतदार दिसता, मग तुम्ही तुमच्यापासून माझ्या सोनूला लांब राहण्यासाठी का नाही समजवत? माझी सोनू लहान आहे, हळवी आहे, नाही कळत तिला काही गोष्टी. त्याचा गैरफायदा घेऊ नका.
तुम्ही कितीही चांगल्या हेतूने मदत करत असाल तरी मला कुणाचे उपकार नको आहेत. आम्ही समर्थ आहोत त्या गुंडांची लढायला. त्यामुळे तुम्ही आमच्यापासून लांब राहा आणि मला सांगा माझी सोनू कुठे आहे. हे पहा, मी तुम्हाला खरंच सांग. ऐका, आई काय करू मी तुझं सोनू? का माझ्याशी खोटं बोलून सारखी इथे येतेस? सोनू तुला कसं नाही समजत? तू अजून लहान आहेस. तुला जग पाहायचंय अजून. तुला नाही माहित माणसं किती वाईट असतात. बाहेरून चांगुलपणाचा आव आणतात पण मनात त्यांच्या वेगळंच काहीतरी चालत असतं. लोक तोंडावर गोड बोलून पाठीत खंजीर खुपसतात, फसवतात. म्हणून तू लांब राहा या सगळ्यापासून. हे पहा, सगळीच माणसं सारखी. हे बघा, तुम्ही आमच्यामध्ये बोलू नका. तो आमच्या घरचा प्रश्न आहे. मी आणि माझी लेक काय करायचं ते आमचं आम्ही बघून घेऊ. चल सोनू, चल म्हणते ना. काय डिंपल, काय असतं माझ्या मागे मागे? तुम्हाला विचारायला आली आहे म्या. ती बाई तुम्हाला तोंडावर म्हणालीला मदत करू नका. तुम्ही तिच्या घरी गेले होते तेव्हा पण ती काय म्हणाली? मला मदत नकोय. मग का तिच्या मागे लागताय? द्या ना विषय सोडून. डोक्यावर पडलीस का तू? ती सोनालीची आई माझी मदत घेत नाहीये म्हणून मी विषय सोडून देऊ? डिंपल, कसं असतं ना, कधी कधी मासा आपल्या जाळ्यात लागत नसेल तर जाळं मोठं करायचं असतं. मासा सोडून नसतो द्यायचा. एवढे कष्ट घेतलेत मी आणि तुला कळलं एवढ्या सहजासहजी संधी सोडून देईन? डॉक्टर, पण संधी सोडण्यामध्ये शानपणा आहे. माझा ऐका, आधी तरी आमदारांची भीती होती पण त्या बाईकडे बघितल्यावरच कळते ती बाई साधी सुधी नाहीये. तुम्ही एक नाही 10 जरी जाळी टाकली ना तरी ती बाई तुमच्या हाताला घावणार नाहीये. त्यामुळे हा विषय सोडून द्या ना. आपण नवीन सावध शोधू. मिळेल दुसरं कुणी ना आपल्याला. डिंपल, शक्य नाहीये हे. मी ना नाग आहे, नाग. कोणी जर का माझ्या शेपटीवर पाय दिला ना तर त्याला डसल्याशिवाय सोडणार नाही मी. ज्या गोष्टी सहजासहजी माझ्या हाताला लागत नाहीये त्या गोष्टी मला हिसकावून घ्यायला आवडतात. आता तू बघच या दोघींना कसं माझ्या तालावर नाचवतो. दोघे ब्युटिफुल आहेत खरं. जीव जडलाय माझा यांच्यावर.